मध्य प्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यात उमरी नावाचे गाव आहे. या गावामध्ये राम सुशील नावाचा तरुण राहत होता. वयाची 40 पार केलेल्या राम सुशीलच्या पहिल्या बायकोचे निधन झाले. ऐन जवानीत तो एकाकी पडला. त्याला संसारासाठी बायकोची गरज भासू लागली. त्याने नातेवाईक, ओळखी पाळखीचे लोक यांना स्थळ पाहण्याबद्दल सांगितले. दरम्यान त्याला रंजनाचे स्थळ आले. रंजनाला सुंदर रूप लाभले होते. पाहता क्षणी कोणाचीही नजर आकर्षित करेल अशीच रंजना होती. त्यामुळे राम सुशीलने तिला पाहता क्षणीत पसंत केली. तिचे पहिले लग्न झाले होते, पण तिलाही नवऱ्याने सोडले होते. त्यामुळे ती आता एकटी होती. तिलाही आधाराची गरज होती. राम सुशील 40चा असला तरी तगडा होता. त्यामुळे तिनेही लग्न करण्याची तयारी दर्शवली. रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले. दोघांचा हा नवा संसार होता. दोघांचीही दुसरे लग्न असले तरी ते दोघे एकमेकांची काळजी घेत होते आणि एकमेकांना भरभरून सुख देत होते. रंजनाने वयाची 35 नुकतीच ओलांडली होती. मूलबाळ नसल्याने कसलीच जबाबदारी नव्हती. त्यातही राम सुशील कामासाठी बाहेर गेला की 15-15 दिवस घरी येत नव्हता. त्यामुळे तिला काही कामच नव्हते. नाही म्हणता तिला शेतीकडे लक्ष द्यावे लागत होते. राम सुशीलची वडिलोपार्जित शेती होती. ती शेती तो कसत होता, तसेच बाहेरगावी कामही करत होता. तो बाहेर गेला की शेतीच्या कामाकडे रंजनाला लक्ष द्यावे लागत होते. मात्र या जमिनीवरून राम सुशील आणि त्याच्या चुलत्यामध्ये वाद होता. काही वेळा त्यांच्यात वादही होते, पण नातेसंबंध त्यात बांधाला लागून बांध असल्याने दोन्ही बाजूकडून समजुतीने घेतले जात असले तरीही आतल्या आत वाद धुमसत होता. राम सुशीलचा चुलत भाऊ गुलाब याचीही शेती त्याच्या शेतीलगत होती. त्यांनी ही वयाची 30 ओलांडली होती, पण त्याचे लग्न झाले नव्हते. त्याचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे तो बेचैन होता. त्याला स्त्री सुखाची गरज होती, पण त्याला ते काही मिळत नव्हते. दुसरीकडे त्याचा चुलत भाऊ राम सुशीलची मात्र 2 लग्ने झाली होती. पहिल्या बायकोच्या निधनानंतर त्याला दुसरी बायको एकदम सुंदर मिळाली होती. तिला पाहून गुलाब हरकून गेला होता. तिला पहिल्यापासूनच गुलाब तिची स्वप्ने पाहत होता. ती आपल्याला बायको म्हणून मिळाली असती तर किती चांगले झाले असते असे त्याला नेहमीच वाटत होते. तो कायम तिच्या मागे पुढे करत असे. वास्तविक त्याचे आणि राम सुशीलचे जमिनीवरून वादविवाद झाले होते, पण त्याचा गुलाबला विसर पडला होता. त्यांनी त्याला कारण होते राम सुशीलची बायको रंजनाचे रूप. गुलाब तिच्या रूपावर फिदा झाला होता. राम सुशील कामानिमित्त परगावी असे तेव्हा रंजनाला कोणाची काही मदत लागायची तेव्हा हटकून गुलाबच मदतीला धावायचा. सुरुवातीला तो लहान दीर असल्याने ती त्याला हक्काने काम सांगायची. नंतर मात्र त्याच्या मनातील वासना तिने ओळखली. तिच्या रिकाम्या मनात वासनेचा खेळ चालत असायचा. रात्रीच्या एकांतात आता ती गुलाबच्या तरण्यात तगड्या देहाची स्वप्ने पाहू लागली. 30 पार केली तरी तो तिच्यापेक्षा 5-6 वर्षांनी लहान होता. त्याला स्त्रीसुख मिळत नव्हते. त्यामुळे तो किती भरभरून सुख देईल या विचाराने रंजनाचा संयम सुटला. तिला आता गुलाबबरोबर गप्पा मारण्यात, त्याला भेटण्यात, बघण्यात सुख वाटू लागले. ती त्याला आवर्जून बोलावू लागली, चहा पाणी करू लागली. तिच्या या वागण्याने गुलाबही तिच्याशी जवळीक साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू लागला. घरात किंवा शेतात दोघेच असले की चेष्टा मस्करी सुरू झाली होती. एकदा त्याने तिचा हात धरला तेव्हा तिने डोळे ओटारले, पण तो मागे हटला नाही. किती दिवस तडफडत ठेवणार मला असे म्हणत त्याने तिला मिठीत आवळले. सोडा की असं काय करताय, कुणीतरी बघेल की असे म्हणत ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. कोण कशाला येतंय आता शेतात, मीच तुझ्यासाठी आलोय असे म्हणत तो तिच्या ओठाला ओठ लावण्याचा प्रयत्न करू लागला. ती त्याला बाजूला सारत होती तर तिला तो जास्त जोरात आवळत होता. त्याचे हात तिच्या गोलाकार नितंबावर घट्ट आवळले गेले होते. तो जोरजोरात तिचे नितंब दाबू लागला. तिला जवळ आवळून घेऊ लागला. त्याचे ओठ तिच्या गालावरून, मानेवरून तिच्या स्तनापर्यंत आले. तो ब्लाऊजवरून तिच्या स्तनांवर तोंड घासू लागला. या चोळाचोळीने ती उत्तेजित झाली. कधी सुख न मिळाल्याने तो हापापला होता. त्यातच रंजनासारखी स्थूल मांसल बाई मिळाल्याने तो अधीर झाला होता. काय करू आणि काय नको असे त्याला झाले होते. तो एखाद्या आदाच्यासारखा तिच्या शरीरावर तुटून पडला होता. त्याचे ते ओरबाडणे तिलाही कामुक बनवू लागले. तिने त्याचा स्वीकार केला. मग 2 अर्धनग्न शरीर एकमेकांना भिडली. बरपिकातच शरीर सुखाला उधाण आले. जोरदार संभोगानंतर ते शांत होऊन शेतात पडले.
तेव्हाच त्यांनी यापुढचा खेळ घरात मऊ गादीवर खेळण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. तिचा नवरा गावी कामासाठी जाण्याचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे गुलाबला तिच्याकडून भरपूर सुख घेता येत होते. तो वारंवार तिच्या घरात शिरत होता, तिच्याशी संबंध ठेवत होता. त्या दोघात तयार झालेले नाते इतरांच्या नजरेत येण्यास वेळ लागला नाही. त्यांच्या या प्रेमसंबंधाची माहिती रंजनाच्या नवऱ्याला मिळाली तेव्हा त्याच्या संतापाचा पारा चढला होता. आपण पोटा पाण्यासाठी परक्या गावात एकटे राहतो, पै पै जमवतो आणि घरी बायको असले धंदे करते, याचा त्याला राग आला. त्याने तिला चांगलेच फैलावर घेतले. या कारणातून त्या नवरा बायकोत कायमच तंटा होऊ लागला. तो परगावी गेला तरी 1-2 दिवसात परत येऊ लागला. तो आला की भांडण ठरलेलेच होते. या सगळ्या प्रकाराने रंजना वैतागून गेली. नवरा सतत घरात असल्याने प्रियकराला भेटता येत नव्हते, सुखही मिळत नव्हते. नवराही भांडण करत होता, रागारागाने तिच्या शरीरावर अत्याचार करत होता, तिला वरबडत होता. यातून सुटका करायची असेल तर नवऱ्याचा काटा काढला पाहिजे असे तिला वाटू लागले. तिने हा विचार प्रियकर गुलाबला बोलून दाखवला. ती तिच्या नवऱ्याला मारायला तयार असेल तर गुलाबही तयार झाला. तो त्याचा चुलत भाऊ असला तरी रंजनाच्या देहासाठी तो भावाला मारायला तयार झाला. दुसरीकडे राम सुशीलच्या मृत्यूने जमिनीचा एक वाद मिटणार होता, कारण त्याची जमीन त्याच्या मृत्यूनंतर त्याची बायको रंजनाला मिळणार होती आणि रंजना गुलाबला मिळणार होती. तिच्याबरोबर तिची जमीन देखील गुलाबलाच मिळणार होती. संपत्ती आणि सुंदरी दोन्ही मिळणार असल्याने तो तयार झाला. त्याने या प्लॅनमध्ये दुसरा चुलत आणि 2 चुलत भावांनाही सहभागी करून घेतले. त्या छोट्या गावात क्रूर कारस्थान घरातल्या घरात तडीसणे सोपे होते, कोणाला काही कळणार नव्हते. आता रंजना नवऱ्याबरोबर प्रेमाने वागू लागली, त्याला हवे तसे सुख देऊ लागली. तो चिडणार नाही याची काळजी घेऊ लागली. तसा राम सुशील खुश झाला. आपली बायको सुधारली याचा त्याला आनंद झाला. तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. तीही हातचे न राखता त्याला प्रेम देऊ लागली. रात्री पुन्हा रंगू लागल्या. प्रेमाने एकमेकांची वासना शांत करत होते. त्याचा पुन्हा तिच्यावर विश्वास बसला. आता ती संधी साधण्यास तयार झाली. मे महिन्यात कामावरून येताना राम सुशील समोसे घेऊन आला. बाहेर एकट्याने न खाता बायकोसाठी तो घरीच घेऊन आला होता. पण हाच समोसा त्याच्यासाठी मरणाचे कारण ठरणार हे त्याला माहीत नव्हते. त्याने समोसे असलेली पिशवी तिच्या हातात दिली. ती हसली, पिशवी घेऊन आत गेली. तो हातपाय धुवून बाहेरच्या खोलीत बसला होता. आता बायकोबरोबर बसून समोसे घ्यायचे, चहा घ्यायचा असा विचार तो करत होता. तर आतमध्ये रंजनाने समोसे पिशवीतून बाहेर काढले. त्याबरोबर असणारी चटणी एका भांड्यात ओतली. तिने बाहेरचा कानोसा घेतला तर राम सुशील बाहेर निवांत बसला होता. ही संधी चांगली आहे हे तिने ओळखले. कपाटात लपून ठेवलेली विषाची बाटली तिने काढली. ते विष तिने त्या पातळ चटणीत मिसळले. ती विष मिसळलेली चटणी आणि समोसा नेऊन राम सुशीलला दिला. राम सुशीलने बायकोच्या चेहऱ्याकडे बघत प्लेट घेतली आणि तो चटणीबरोबर समोसा खाऊ लागला. त्याच्याकडे खुनसी नजरेने बघतच रंजना आतल्या खोलीत गेली. आत तिचे समोसा खाण्याकडे लक्षच नव्हते. बाहेर नवऱ्याचे काय होते हे ती पाहत होती. राम सुशीलला चटणी थोडी कडवत लागली, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काहीतरी बिघडले असेल असे समजून त्याने तशीच चटणी आणि समोसा खाल्ला. काही वेळातच त्याला चक्कर आल्यासारखे झाले. तो जागेवर कलंडला आणि काही वेळातच तो निश्चित पडला. तो ठार झाला याची जणू तिला खात्रीच पटली. तिने लगेचच प्रियकर गुलाबला फोन करून प्लॅन यशस्वी झाल्याचे सांगितले. राम सुशील बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच गुलाब धावतच आला. ती म्हणाली, राम सुशीलचा खेळ खल्लास झाला. पण गुलाबला विश्वास नव्हता. या विषारी औषधाने तो केवळ बेशुद्ध होईल. तो शुद्धीवर आला तर आपली धडगत नाही हे गुलाबला माहीत होते. त्यामुळे त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने चुलत भाऊ राम सुशीलचा गळा चिरला. त्याने शिर धडावेगळे केले. तेव्हाच गुलाबचे समाधान झाले. आता या मृतदेहाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. या मृतदेहाची विल्हेवाट लावून त्यातून मोकळे व्हायचे याचाही प्लॅन तयार झाला. गुलाबने काका रामपती आणि त्याच्या 2 मुलांना मदतीला बोलवले. रात्रीचा काळोख वाढला तसे त्यांनी तो मृतदेह एका पोत्यात घातला. ते पोते सायकलला बांधले आणि रामपतीच्या शेतात पोहोचले. तिथे जनावरांसाठी भुसा आणून ठेवला होता.
त्या भुशात त्यांनी राम सुशीलचा मृतदेह दाबून ठेवला. तिथून ते काही झाले नसल्याच्या आविर्भावात परत आले. आता कसलीही आडकाठी नव्हती. गुलाब आता रोज रंजनासोबत राहू लागला. दोघे गावातून बाहेर पडले आणि मिर्झापूर येथे नवरा बायको असल्यासारखे एकत्र राहत होते. त्यामुळे गावात चर्चेरा ऊत आला होता. तिचा नवरा आला की त्यांचे ते पाहतील असे म्हणून लोक सोडून देत होते. महिना 15 दिवसाला येणारा तिचा नवरा वर्ष होऊन गेला तरी परत आला नव्हता. त्यामुळे लोकांना देखील आश्चर्य वाटत होते. गावात उलटसुलट चर्चा होत होत्या, पण त्या तेवढ्या पुरत्याच होत्या. तिकडे भुशातील मृतदेह पार सडून गेला. केवळ सांगाडा राहिला होता. वर्षभराने भुसा संपला तेव्हा रामपतीने मृतदेहाचे पोते भुशाच्या पोत्याबरोबर नाल्यात फेकून दिले. पोती पाण्यातून वाहून गेली, पण मृतदेहाचे पोते जड असल्याने ते फार लांब वाहून गेले नाही. भाटी जंगल परिसरातील काठावर ते पोते पडले. त्यातील हाडाच्या वासाने जनावरांनी पोत्याची चिरफाड केली आणि मृतदेह बाहेर पडला. हा मृतदेह नजरेत येताच काही लोकांनी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेहाची अवस्था पाहून तो मृतदेह नेमका कोणाचा आहे हे समजणे फार कठीण होते. पण पोलिसांनी तातडीने मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस तपास सुरू झाला. सुरुवातीलाच परिसरातील कोणी बेपत्ता आहे का याची चौकशी केली. यामध्ये राम सुशील गेल्या वर्षभरात कोणाला दिसला नाही अशी माहिती मिळाली. तर त्याची बायको देखील तिचा दीर गुलाब बरोबर निघून गेली आहे. तिने दुसऱ्या गावात दिराबरोबर संसार थाटला आहे ही माहिती मिळाली. या सगळ्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तपास चक्रे गतीने फिरवत रंजनाला चौकशीसाठी बोलवले. तिच्याकडे तिच्या नवऱ्याची चौकशी करण्यात आली. तो कुठे गेला, कधी गेला, सध्या तो कुठे आहे, त्याच्याशी तिचा काही संपर्क आहे का, तो घरी आलाच नाही तर मग वर्षभरात तो बेपत्ता झाल्याची तक्रार का केली नाही असा प्रश्नांचा बडीवार पोलिसांनी केला. तशी ती गांगरली. तिला काय बोलावे हेच कळेना. तिने रडत रडत खुनाची कबुली दिली. तिने सांगितलेला घटनाक्रम थक्क करणारा होता. वाचण्यासाठी माणूस किती नीच पातळीला जाऊ शकतो याचेच हे उदाहरण होते. दिलेल्या माहितीवरून इतर तिघांनाही ताब्यात घेतले तर दोघे फरार झाले आहेत. राम सुशील वय 45 याच्या खून प्रकरणी त्याची बायको रंजना वय 40, गुलाब वय 35, अंजनी वय 38, रामपीत वय 65 यांना अटक केली असून सूरजपाल आणि गुड्डूपाल हे दोघेही अद्याप सापडले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.